राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय दादा प्रफुल्लभाईजी पटेल, प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे, पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगेशजी भल यांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी मला पिंपरी विधानसभा मतदारसंघातून काम करण्याची संधी दिली आणि आदरणीय दादांनी जी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कालच एक पत्रकार परिषद घेत काही लोक तुमच्यावरती नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यातच आज तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांची नाराजी तुम्ही कशी दूर करणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे नगरसेवक, जे पदाधिकारी, इतर पक्षाचे जे नगरसेवक पदाधिकारी असतील, जे नाराज असतील त्या नाराजीचा दूर करण्याचा मी अध्यक्ष या नात्याने योगेशजी भल, आदरणीय दादा हे मनापासून प्रयत्न करतील. त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन पिंपरी विधानसभा मतदारसंघातून उद्यापासून प्रचाराची यंत्रणा सुरू करण्यात येईल. योगेशभाई, काय सांगाल तुम्ही? काल तुम्ही पत्रकार परिषद घेतली होती, त्याच्यामध्ये अनेक नगरसेवकांनी तुमच्याकडे जे प्रतिक्रिया व्यक्त केल्यात त्याबद्दल तुम्ही वाच्यता केली होती. अनेक नगरसेवकांची तक्रारी आल्या होत्या. तर यापुढं आता अण्णांचं नाव जाहीर झालेलं आहे. पुढची निवडणुकीच्या संदर्भात काय तुमची वाटचाल असेल? अशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार? मी कालही स्पष्ट केलं होतं, आजही पुन्हा स्पष्ट करतो की पहिल्यांदा तर मी अण्णाच्या उमेदवारीचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्यांना ॲडव्हान्समध्ये त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा नात्याने मी जबाबदारी कालही स्वीकारली होती, आजही स्वीकारतो. आणि पहिल्यांदा विश्वास व्यक्त करू इच्छितो इथे की महायुतीचे तिन्ही पण म्हणजे भोसरी, पिंपरी आणि चिंचवड हे तिन्ही पण उमेदवार महायुतीचे निवडून येतील. त्यासाठी आमचा पक्ष प्रामाणिकपणे तिथं प्रयत्न करेल. आम्ही प्रामाणिकपणे काम करू. आणि काल ज्या नवीन चेहऱ्यांनी मागणी केली होती त्या नवीन चेहऱ्यांमध्ये आपण पाहिलं असेल की काळूराम पवार जे आहेत ते एकमेव राष्ट्रवादीमधले एक उमेदवार होते. बाकीचे आमच्या घटक पक्षातले इतर उमेदवार इच्छुक होते, पण घटक पक्षातले ते उमेदवार असल्याने त्यांना ऐकून घेणं हे माझं कर्तव्य आहे. आणि नवीन चेहरा जरी असेल तर अनेकांनी विचारलं नवीन चेहरा, तर नवीन चेहरा जर पक्षाने नवीन चेहरा दिला असता तर नवीन चेहऱ्याचं काम केलं असतं. आता अण्णांना जुना चेहरा किंवा काम केलेले जे आमदार आहेत, अण्णा बनसोडे, त्यांना अनुभव आहे, त्यांना इथं रिपीट करण्यात आलेलं आहे. त्याचा पण विशेष आनंद आम्हाला आहे. आणि या ठिकाणी मी खात्री देऊ इच्छितो की अण्णांचाही आम्ही मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय करून आणू. आणि जे नाराज आहेत त्या सर्व नाराज लोकांना पुन्हा स्वघरी आणण्याचं काम आमचं सर्वांचं राहणार आहे. मी करेन. आम्ही ऑलरेडी ते काम सुरू केलेलं आहे. कालपासूनच जेव्हा ही त्यांनी प्रेस घेतली त्याच्यानंतर प्रत्येकाला संपर्क साधून त्यांना शांत करायचं. आता कसं होतं की जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ही खळबळ होती, पण आता उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता त्यांनाही कळणार आहे. आणि कारण ही सर्व मंडळी जी लोक आज ओरडत होती किंवा जी लोक ही सर्व अतिशय दादांवर प्रेम करणारी लोक आहेत, दादांना मानणारी लोक आहेत. आणि दादांनी त्यांना सांगितल्यावर, मी त्यांना सांगितल्यावर ते निश्चितच घरी येतील. अण्णाही त्यांच्याशी बोलतील. आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे हे घरातलं भांडण घरात राहील, ह्याची चिंता करू नका. बस.